नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज एक केळीच्या क्षेत्रात आलो होतो. आपण जर कधी जोडून बघितलं तर आता रोपं सेट होत आहे आणि टिश्यू कल्चरच्या कुठल्याही कंपनीचे तुम्ही रोपं घेत असाल आणि तुमच्या क्षेत्रात उन्हाळ्याचा प्रादुर्भाव जास्त असेल, सुरुवातीच्या काळात कंद जे असतात हे जे आपण ह्या कलम लावलेले आहे त्याला सगळ्यात जास्त जर कधी अटॅक म्हणला गेला तर उन्हाळीचा येतो आणि त्यामध्ये भरपूर शेतकरी परेशान होतात. त्यासाठी जर कधी म्हणालं गेलं तर त्यासाठी रामबाण उपाय तर डेंटासू सुमिटोमो कंपनीचं येतं हे डेंटासो. आणि याच्यामध्ये जर कधी बघायला गेलं तर क्लोथिनिडन येतं. क्लोथिनिडन जे आहे ते 50% WG मध्ये येतं आणि त्याचे रिझल्ट जे अतिशय सुंदर येतात. भरपूर शेतकऱ्यांनी वापरले असेल. याची वापराची पद्धत कशी आहे तर हजारी तुम्हाला जे येते 100 ग्रॅम डेंटासो घ्यायचं आहे. तुम्ही प्लेन घेऊ शकता किंवा कुठल्या अॅमिनो ॲसिड जर का तुम्हाला द्यायचं असेल, डबल ड्रेसिंग करायची नसेल तर तुम्ही ते करू शकतात. फक्त याला काय करायचं आहे की तुम्हाला डायरेक्ट ड्रिप न देता छोटे कलम असल्यामुळे आळवणी करायची. तुम्ही जर कधी बघितले तर एवढ्या क्षेत्राला तुम्हाला आळवणी करायची. इथलं क्षेत्र तेवढं प्रोटेक्ट झालं तुम्हाला तर तुम्हाला उन्हाळीपासून खूप मोठा रिलीफ भेटतं. आम्ही जर कधी बघितलं तर आता आपण या क्षेत्रावरती मक्काचा चारा चुरा केला होता आणि त्यामुळे आम्हाला इथं उन्हाळीचा प्रादुर्भाव येतो. हालाकी या क्षेत्राला कुठल्याही पिकाला उन्हाळ्याचा आम्हाला प्रादुर्भाव आला नव्हता. पण आम्ही जे केळी जे एक्झिस्टिंग शेतकरी होतात आमच्या पट्ट्यात नवीनच त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की उन्हाळ्याचा प्रादुर्भाव केळीमध्ये येतोच आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर का उन्हाळ्याचा तुम्हाला प्रादुर्भाव टाळायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा डेंटासो वापरू शकता. त्याच्यामध्ये क्लोथिनिडन येतं WG मध्ये आणि त्याचे रिझल्ट जे आहेत अतिशय सुंदर येतात. तुम्हाला जर काही आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.